तीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. टेकडीवर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती पुढे त्याच्या पोरगीला कडेवर घेऊन चालत होता. आता साधू कसा असतो नाही का, साधूच्या अंगी दया असते. स्वामींना वाटलं भैया चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. म्हणले थोडा वेळ माझ्याकडे पोरगीला घेतो, याचा थकवाही जाईल आणि पुढे याची पोरगी याच्या कडेवर देतो. स्वामींनी आवाज दिला, ए भैया, ए भाई जी, जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. भैया, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, बोले गुरुजी ये मेरी बेटी मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. स्वामींनी अजून न राहता पुन्हा सांगितलंय, भाईजी ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे भैया, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, गुरुजी महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी है. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, महात्मा तुम्हाला मुलगी काय करणार. भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही. खरंय ना माया, हो पटलंय ना. इथं बसलेल्या काकांना विचारतोय, तुम्हाला पटतंय ना. भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही. दादाश्री बरोबर आहे.